या विश्वात दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. विश्वातला दुसरा चमत्कार आहे. या जगात कुणाचाच आधार नाही त्यांना ज्ञानोबा म्हणतात. इकडे लक्ष द्या. कधी वाटलं आई, कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि दंडसा रडावं तर आईच नाहीये. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावा आणि आईने डोक्यात हात घालावा ती मांडीच नाहीये. कधी कुणी प्रेमानं बोललं नाही, कधी कुणी जवळ घेतलं नाही. कुणी जवळ घेतलं नाही, कुणी झोळीत दान दिलं नाही. पुढे ऐकायचं. कधी पाठीवरून मायेनं हात कुणी फिरवला नाही. जेवलं का म्हणून कुणी विचारलं नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे याला ज्ञानोबा म्हणतात. ज्यांना बसायला मांडीच नाही पण आज कीर्तनात जेवढी बसलेली लोक आहेत ही सगळी माऊलीची लेकरं आहेत. आणि बसलेल्या सगळ्या माणसांना एकच मांडी आहे, ती ज्ञानोबारायची मांडी आहे. हा विषय इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. काय उपयोग नाही त्याचा. त्याचा बाप पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस ठुण्यात काही मजाच नाही. ठेवून करणार काय. उत्तर ऐकायचं का. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. काश्यातलं घुशीड कधी दूध पेत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. उसाचा तुरा कधी कामाला येत नाही. भेंडीच्या झाडाचा बैलाला कोणी खुटा केला नाही. एरंडाची कोणी मेड वापरली नाही. मग एरंडाचं झाड बांधावर आलं काय आणि म्हातारा 80चं झालं काय. काय फरक आहे. कधीच नाही. त्याला ओवे 18व्या अध्यायात. भेंडा ओला ना उपयोगा. भेंडीच्या झाडाचा उपयोगच नाही. उसाच्या तुऱ्याचा फायदाच नाही. बांधावर उगवलेल्या एरंडाचा उपयोगच नाही. ते तसं म्हातारा 82चा झाला काय उपयोगच नाही. साबरीचं झाड किती वाढलं तर त्याच्या सावलीला कोणी झोपलं नाही. ववे द्या साबरी वाढीला काय तुम्ही घेऊ बस काय. मग एकाच वाक्यात उत्तर द्या तुम्ही मला बसलेली सगळी माणसं. घुशीनं रातभर उकारलं खाल्लं काय. दहा मिनिटानं दे उत्तर. घुशीनं रातभर उकारलं खाल्लं काय. कुठं काय खाल्लं. कायच खाल्लं नाही ना. घुशीनं उकारलं. मी यानं काय केलं. शाळेत गेला नोकरी केली. नोकरी केली बायको केली. बायको केली नवरा झाला. बायको बाळातीन झाली बाप झाला.
त्याला पोऱ्याचं लगीन केलं, सासरा झाला. सून आली, सासरा झाला. सून बाळातीन झाली, आजा झाला. दिंडीत आमच्या बोकांडी आला, मेला. केलं काय? शाळेत गेली, मोठी झाली. वयात आली, लग्न केलं. लग्न केलं, नवरी झाली. बाळातीन झाली, आई झाली. सून आली, सासू झाली. सून बाळातीन झाली, आजी झाली. अटॅक आला, घुसमिली. जशी घुस आली तशी मेली. केला काय? हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, हा काही इतिहास आहे का? काही क्रांती आहे काही? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच न रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला. दातवा हे ते वर सोडलेलं खाली करे. लोक त्याच्या का बा त्या माझी इज्जत जाती. माझा केवढा मोठा सूचना आहे. मंडपामध्ये खूप संपूर्ण मंडप भरलेला आहे. आता आतमध्ये जागा नाही. कृपया अशी सूचना आहे की आता जी लोक बाहेर थांबलेत त्यांनी प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबा, कारण आतमध्ये थोडी सुद्धा हलायला जागा नाही. अशी सूचना आहे. बाहेर सुद्धा आवाज आपल्याला येतोय. रामकृष्ण आहे. विठाल बस. 2 चमत्कार झाले. थोडे किचकट कीर्तन आहे पण फिट करून घ्या. सर्वात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आईच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे. आणि विश्वातला 3रा चमत्कार आहे. सक्का भावच गुरु केला ज्ञानोबा आहे. सक्का भावच गुरु. हे कालही घडलं नाही, आजही घडलं नाही, इथून पुढे कधी. 2026 ला सक्का भाऊ गुरु. भावाच्या पुरीचं लग्न मोडणारे 4 जण माझ्या पुढे बसलेत आता. भावाच्या संसाराचं वाटोळं करणाऱ्या 3 जणी आहेत आता. तुम्हाला सांगतो, असं घडेल. ऐका आता. कोवळं बाळ ज्ञानोबा. मांडीच नाही, मांडीवर खटजाक ज्ञानोबा. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा. ऐका पुढे आता. महाराज मंडळी ऐका जरा, टाळकरी बिळकरी. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या वडिलांचं नाव नाही. ज्ञानेश्वरीमध्ये देवाचंच नाव नाही. नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. आणि 1.25 लाख शब्दांमध्ये 2च शब्द थोडे खालचे आहेत. एक शब्द आहे मूर्ख आणि एक शब्द आहे गावंडेगा. मूर्ख हा शब्द 1ल्या अध्यायात आहे. मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे. आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. बाकी ज्ञानेश्वरीत एकही शब्द खालचा नाही आहे. गाथ्यात तसं नाही आहे, भरपूर शिव्या आहेत. पण गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे. कुणाला नवीन कीर्तनकार व्हायचं असेल ना, लई पैसे मिळतात आणि व्हा बाबा करा पॅन्ड्रॉइड मेमरी कार्ड पाठ आणि सांगा संध्याकाळी. त्याला आपलं चॅलेंज आहे. फक्त तुकोबारायची एक शिवी कीर्तनात सांगायची बस.
ते तुझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन. नाही 1.5 तासात तुझा मर्डर झाला तर आपल्याला भेट बोकसलाच समजायचा. याच कारण आहे गाठ्याचा अधिकारी वेगळा आहे, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे. इथं वेगळा भाग आहे. गाथा हा वेद आहे. आणि एकाने मला काल शंका विचारली, गाथा वेद असू शकतो कसा? त्याचं उत्तर आहे वेदामध्ये साम्यवाद आहे, म्हणजे सगळे समान आहेत. आणि गाथा हा सगळ्यांना समान असल्यामुळं वेदच आहे. तुमचं काय मत आहे? बंदिर झाली, अजून सुरू व्हायचं कीर्तन. परत ऐका. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, लहान मोठा, गरीब सगळ्यांसाठी गाथा समान आहे. आणि वेद हा साम्यवाद शिकवतो, म्हणजे गाथा वेदच आहे. गाथ्यात असं नाही तू श्रीमंत आहे मग तुला भारी प्रतीचा अभंग, असं नाही रे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 शब्द आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 247 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433 आहेत, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 473 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. लिहून घ्या घरी गेल्या उचका. विश्वातला 3रा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबराया. आणि विश्वातला 4था चमत्कार आहे. सगळ्यात उशीर आले आणि सगळ्यात लवकर गेले. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे खूप राधे, केले नारायणे खूप राधे. ज्येष्ठाचे विश्वातला 5वा चमत्कार आहे. कोवळं बाळ ज्ञानोबराया. मांडीच नाही, मांडीवर अख्खं जग ज्ञानोबराया. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबराया. एवढ्यात अगोदर गेले आणि उशिरा आले ज्ञानोबराया. आणि 5 ज्यांच्या समाधीला भगवंतच रडले ज्ञानोबराया. ज्ञानोबराया. तसं गाथा हा 5वा वेद आहे. आणि आज कीर्तनानं घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल. ही पहिली शेवटची समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून बिडून यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मॅच जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि राहू दे. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका जर अभंगात कुणाला असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज.
मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. कारण मी सारखा पुस्तक उचकणारा माणूस आहे, तुम्हाला माझ्या बोलण्यावरून लगेच कळालं असं. हा, पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटो अथवा न पटो, आम्ही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काय कीर्तनकार आहेत का? पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे, पुंडलिक आमचा भाऊ आहे, चंद्रभागा आमची बहीण आहे. आम्ही फक्त फेटा बांधणार आणि कंबर बांधणार. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण? कोण आहे तू? कोण आहे तुम्ही? आहे कोण? कोण आहे तुम्ही? 4 धाबे 6 पंप 50 तोळे सोनं म्हणजे शेत आहे का तू? 100ची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? अय कोण तू? 20 लाख भरून नोकरी लागला म्हणजे साहेब आहे का तू? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? कोण आहे तुम्ही? मी नसलो तो कोण चाल म्हणेल, मी नसलो तो कोण वाजवेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. त्या डोक्यात फरक झाला. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अर्थ? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना त्याला भिकारी करून आलाय, तो इकडं काय करत? मी कोण? जरा बारीक आहे का? कोण नाही. सगळी बसलेली ईश्वराची लेकरं आहेत. कोण आहे तुम्ही? मी गायक आहे, बस झालं. मी वादक आहे, बस झालं. कोणी नाही. मी ईश्वराचं लेकरू आहे. आणि ईश्वर म्हणतो हा माझा अंश आहे. ममाय वश आहे, हा माझा अंश आहे. आपण कोण? बायको केली म्हणून नवरा झाला. कोण आहे तुम्ही? कुणीच नाही. आणि आज कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल तर कळेल, नाही तर कळणार नाही. फटाफटा बोलावं लागेल. टाळकरी बिळकरी इनेकरी स्वबदार बिबदार इकडे लक्ष द्या. स्वबदार कधीच कीर्तनाकडे लक्ष देत नाही. त्यांचा दोष नाही, त्यांच्या पाठच राहते. स्वबदार कधी लक्ष देत नाही. नाही नाही, आता हे दोन्ही पाखोदे तरी बरे आहेत, नाही तर आम्हाला 800 पाखोदे भेटतात. त्वात्रात मोबाईल ठेवतात. आमची वर कथा चालली ते खाली गेम खेळतात. लई क्वालिटीची लोक आहेत मग. तेव्हा बारीक लक्ष द्यायचं. अभंगाला सुरुवात. थोडा किचकट मुद्दा आहे अभंगाचा. माझ्या डोक्यात कसा आला? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही. सावध राहा बरं का. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा प्रश्न वादाचा आहे. एखादा माणूस मेलाय, त्याला मोक्ष मिळालाय हे त्याला माहित आहे का? मी काय म्हणतोय? एखादा माणूस मेला, त्याला मोक्ष मिळालाय हे त्याला माहित आहे का? नाही. करेक्ट. बरं, त्याच्याजवळ जो होता त्याला माहित आहे का? नाही. त्याला ज्यानं आग लावली त्याला माहित आहे का? नाही. डॉक्टरला तर काहीच माहित नाही. मग मला सांगा, या व्यक्तीला मोक्ष मिळाला हा तुम्हाला आलेला अनुभव आहे का तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे? राईट. मनानं केलेली, बोला हाता लागला करंट. मनानं केलेली कल्पना. कशावरून केली? तो माळकरी होता. 2 एकादशीला मेला. 3
दिंडीत मेला. 4 त्यानं काशी केलती. या सगळ्या पप्याच्या आईपाशी चुलीला तंगड्या लावून मारलेल्या गप्पा आहेत. याला शेंडा नाही बुडू काय नाही. आता लागला करंट तुम्हाला. आता ऐका, हा प्रश्न तुकोबारायला विचारा बरं. तुकाराम महाराज काय भानगड आहे? मुक्ती माझी बायको आहे. तुका म्हणे मोक्ती परवी निरोबारे. आता दिवस जारी, आता दिवस जारी घरी घरी. तुका म्हणे मोक्ती परवी निरोबारे. आता दिवस जारी, दिवस जारी घरी बस तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे मुक्ती माझी. आजारी आहे का? ए बरे इकडे लक्ष दे. मुक्ती ही माझी नवरी आहे. कोणाचं म्हणणं आहे? आता पुन्हा विचारा तुकाराम महाराजांना, महाराज तुमचं मोक्षाबद्दल काय मत आहे? वा, मोक्ष माझ्या घरी कामारी दाशी आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी आहे. वय सांगू 80. आता घोटाळा करा. मोक्ष नाही, मुक्ती बोला बोला. मुक्ती नाही, मिटलं. आता उत्तर सांगा. भजनातला आनंद म्हणजे मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी नामच्या बहुतांची, ऐसी नामच्या बहुतांची, ऐसी नामच्या बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी नामच्या बहुतांची, ऐसी नामच्या आता मोक्षाची व्याख्या मोक्षाची व्याख्या सरळ करू आपण. सरळ. मुखी नाम हाती बोला बोला. मुखी नाम हाती म्हणजे नामाने मिळतो त्याचं नाव काय? मोक्ष. पुढे चला हरिपाठात जाऊ थोडं. हरिमुखे पुण्याची गणना. पंडित आणलं पहा देवाची आहे आणि तेने मुक्तीचारी. मग नामाने मिळती ती मुक्ती. नामाने मिळतो तो आता आता पीठ बसले. म्हणजे नामाने मिळेल तो मोक्ष आणि नामाने मिळेल ती मुक्ती. मुक्त्या झाल्या 4.